नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 8 जून 2025 वार रविवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज झेंडूच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण आज पाहायला मिळते। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती आज पाहायला मिळतो। तसेच कांद्याच्या दरामध्ये आपल्याला 1-2 रुपयाची वाढ पाहायला मिळते। तर इतरही काही फळांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळते काही आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 90 ते 95 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते। हलक्या मालासाठी साधारणतः 70 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। आवक या ठिकाणी पण पाहू शकता। आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला वाढ पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे आहे ते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 70 ते 75 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते 60 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। गुलछडी डबल स्टिक गुलछडीसाठी क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे साधारणतः 20 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार लाल तसेच कलर गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। पिंडीची आवक या ठिकाणी पाहू शकता। तसेच लिवडीची आवक ही आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीची तसेच लिवडीच्या दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक या ठिकाणी आज पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आज वाढ झालेली पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु आज दरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली पाहायला मिळते। हलके माल जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती कमी दराने विक्री होताना पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता साल गेलेले तसेच लहान साईजमध्ये चिंगडी कांद्यासाठी देखील आपल्याला दर थोडेसे आपल्याला सुधारले पाहायला मिळतात। तर बदले माल जे ते या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये आलेली पाहायला मिळतात। तर चांगल्या कांद्याला उठाव आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते कांद्यासाठी 19 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते। एका दुसऱ्या बुक्कलसाठी 20 रुपयापर्यंत दर ही आपल्याला पाहायला मिळते। परंतु आज चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु चांगल्या मालासाठी मागणी आपल्याला मार्केटमध्ये चांगली पाहायला मिळते। त्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। आज आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक साधारणतः 32 गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण झालेली पाहायला मिळते। तर या ठिकाणी आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावर पाहायला मिळतो। तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 13 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता। तर डाग असलेले बटाट्यासाठी 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार चांगले माल जे आहे ते साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते।
तर आज बटाट्यांच्या दरामध्ये आज 1 रुपयाची घसरण पाहायला मिळते. हलके मालामध्ये देखील आपल्याला भाव घसरलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण आल्याची आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आल्याची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगले माल जे आहे ते साधारणतः 25 रुपयापर्यंत विक्री होताना पाहायला मिळते. तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. कांदापातची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापातसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते विलायती कोथिंबीरसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 5 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. तर गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला होते. हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे पाहायला मिळतात. तर आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण आज कोथिंबीरसाठी पाहायला मिळते. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक हिरवी मिरचीसाठी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी देखील आपल्याला दरामध्ये घसरण पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे ते 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. एका दुसऱ्या बोकलसाठी 30 रुपयापर्यंत दर पाहायला होते. तर हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण हिरवी मिरचीसाठी पाहायला मिळते. वांग्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर जे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या मालासाठी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाढ बरेच दिवसापासून आपल्याला वांग्यासाठी पाहायला मिळते. तर हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर हलके माल जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 105 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 70 ते 75 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतोय. शेवग्याची आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 25 ते 30 रुपयापासून शेवग्याचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते साधारणतः
15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 22 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. काकडीसाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे येते साधारणतः 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चवळी शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चवळी शेंगासाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे येते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला भेंडीसाठी आज पाहायला मिळते. गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. गावरान गवारसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील आपल्याला पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. वालगावड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावड्यासाठी साधारणतः 90 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे आहे ते 65 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला वालगावडीचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आज वालगावडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळते. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात डांगरची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलकी माल जे येते 15 रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलकी माल जे येते 15 रुपयापासून देखील जळगाव वांग्याचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोबीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे येते 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला मिळतात. स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे येते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हलके मालांची लहान साईजमध्ये मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर चांगले माल जे साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके मालासाठी लहान साईजमध्ये 14 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये. खरबूजसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती घटल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे येते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. हलके मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील पपईचे दर पाहायला मिळतात. मोसंबीचे क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 32 ते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते
150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे होते 80 ते 100 रुपयापासून लहान साईजमध्ये दर पाहायला होते. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये डाळिंबच्या दरामध्ये आपल्याला आज वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः मोठ्या साईजमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये साधारणतः 80 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पिंकावन पेरूसाठी दर पाहायला मिळते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार लिंबांच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते. तर हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला आवक देखील थोडीशी मार्केटमध्ये आज कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पाहायला मिळते.